या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। एलपीजी सिलेंडरच्या टंचाईमुळे शहादा शहरातील व परिसरातील नागरिक त्रस्त। शिवसेनेचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांची गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊन एजन्सी धारकांची चर्चा व पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींसंदर्भात माहिती घेऊन सूचना। आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धानंतर त्या युद्धाचे परिणाम आता भारतातही दिसू लागले आहेत। खरे म्हणा किंवा खोटी, गॅस टंचाई दाखवली जात आहे, या पाठीमागं कोण हे कळत नसलं तरी नागरिकांचं मात्र यात नुकसानच होत आहे। एलपीजी मिळवण्यासाठीची धडपड वाढलेली दिसत आहे। काहींना खरंच गरज आहे, तर काही मात्र भविष्याच्या हिशोबानं सिलेंडर भरून ठेवण्यासाठी धडपडत आहेत। त्यामुळे एजन्सी धारकांची धावपळ उडाली आहे। याबाबत शिवसेनेचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत याच एजन्सीवर जाऊन चालकांशी संवाद साधला। समस्या जाणून घेताना त्यांनी एजन्सी धारकांना पुरवठा सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून नागरिकांचे हाल न होण्यासाठी काय करता येईल याविषयी उपाययोजना करण्याचे सांगितले। यावेळी त्यांच्यासोबत सरपंच आजा ठाकरे, शिवसैनिक महेश पाटील, दिलीप पवार, भरोसा मोरे, स्वरूप लुक्कंड, कौस्तुभ मोरे, जगदीश पाटील, विवेक बडे, मुकेश इशी आदी शिवसैनिक उपस्थित होते। जय महाराष्ट्र। आज शिवसेना शहादा पक्षाकडून रेखा व सोना गॅस एजन्सी ऑफिसला या ठिकाणी नागरिकांची गॅस सिलेंडरबद्दल जी वाताहत होत आहे त्या संदर्भात या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आलेलो होतो। रेखा इंडियन गॅस एजन्सीकडं त्या ठिकाणी आम्ही तक्रार केली की आपण जो लोड असतो, जी मागणी असते ती मागणी कमी असते आणि लोकांना या ठिकाणी उन्हामध्ये रांगा लावण्यासाठी या ठिकाणी तुम्ही लोकांची गैरसोय करण्यात आलेली आहे। त्यांनी म्हटलं की सिस्टीममध्येच आम्हाला प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे ही अडचण आली। अन्यथा शासनाने या ठिकाणी नागरिकांना आव्हान केलेलं आहे की गॅस सिलेंडरचा तुटवडा कुठेही होणार नाही, पुरवठा मुबलक आहे। परंतु लोकांनी पॅनिक न होता ऑनलाईन पद्धतीने आपापली बुकिंग सुरू ठेवावी आणि ज्या लोकांचे बुकिंग झाल्यानंतर त्यांना डिलिव्हरीचा मेसेज येत असेल त्यांनी तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांना जर त्या पिरियडला त्या वेळी जर डिलिव्हरी होत नसेल तर शिवसेना कार्यालय या ठिकाणी त्यांनी संपर्क साधायचा आहे। लोकांनी विनाकारण नाहक उन्हामध्ये राहून रांगा लावू नका। जिथं जिथं तुम्हाला आढळत आहे की या ठिकाणी आम्हाला या एजन्सीकडनं डिलिव्हरी होण्यास विलंब होत आहे, त्यांनी शिवसेना पदाधिकारी किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा। त्यानंतर आपल्याला जो मेसेज येतो 929 रुपये आपल्याकडनं जे घेतले जातात तर तो घरपोच चार्ज आहे। यानंतर 1 रुपयाही आपण जास्त द्यायचा नाही। असं कोणी डिलिव्हरी बॉय जर आपल्याकडनं पैसे घेत असेल तर आपण तात्काळ शिवसेना कार्यालय या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। हा भाग वेगळा आहे की आपण एक सहकार्य म्हणून 5-10 रुपये जास्त दिले तो वैयक्तिक आपला विषय आहे, परंतु 30 रुपये जास्त आकारण्यात येत आहे अशी गॅस एजन्सीचे जे ग्राहक आहेत त्यांची तक्रार येत आहे। म्हणून मी आव्हान शिवसेना पक्षाकडनं आपल्याला करतो की आपल्या वैयक्तिक मर्जीने 5-10 रुपये दिले तर ठीक आहे, कोणी 30 रुपये जास्त मागत असेल तर त्या एजन्सीकडे तक्रार करा। एजन्सीने आपलं तक्रार घेतली नाही तर शिवसेना पक्षाकडे तक्रार करा, असं मी शिवसेना पक्षाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी आव्हान करतो। जय महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.